गेल्या तब्बल 15 वर्षापासून सातत्याने सांज पाडवा साजरी करत जय मल्हार सोशल ग्रुपने यंदाही भव्य आणि दिमागदार आयोजन करत परिसरात आपली ताकद पुन्हा एकदा ठसवली आहे। ऋषिराज भगवान खराटे यांच्या पुढाकाराने उभा राहिलेला हा उपक्रम आता केवळ परंपरा राहिलेली नाही, तर तो सांस्कृतिक भक्तीचं प्रभावी प्रदर्शन ठरत आहे। कार्यक्रमातील ऑर्केस्ट्रा आणि गीतांनी अक्षरशः वातावरण दणदणून टाकलं। रवी शेट्टी यांच्या ऑर्केस्ट्राने सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले। टाळ्यांच्या कडकडाट, जल्लोष आणि उत्साहाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता। या भव्य कार्यक्रमाला नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे तसेच नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक वजन प्राप्त झाले। ही बाब विशेष लक्षवेधी ठरली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेमागे विशाल लांडगे, धनंजय निगळ, सोपान बांधावणे, दीपक दशपुते, गणेश गोवर्धने, संदीप निगड, भूषण तेजाळे, कुणाल खराटे, गौरव खराटे यांची मजबूत टीम उभी होती। त्यांनी स्वागताची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत कार्यक्रमाला चार चांद लावले। यासोबतच माडा अध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, नगरसेविका मानसी शेवरे, नगरसेविका सोनाली तुषार भंदुरे तसेच शिवजन्मोत्सव समिती 2026 चे अध्यक्ष दीपक वाकचौरे यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले। दरम्यान जीवन रायते, प्रकाश महाजन, संजय राऊत, इंजिनियर प्रवीण नागरे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमादरम्यान प्रमुख मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। मात्र खरी दाद मिळाली ती जय मल्हार सोशल ग्रुपच्या भक्कम नियोजनाला आणि त्यांच्या जबरदस्त कामगिरीला। भारत माता की वंदे, जय श्रीराम। आज चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवसाचं औचित्य साधून दरवर्षी आपल्याला या कार्यक्रमाचा आनंद देत असतात ते ऋषीभाऊ खराटे आणि त्यांचं जय मल्हार ग्रुप यांच्या वतीने आज इथे रवीजी शेट्टी आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सुमधुर गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे। व्यासपीठावर आज सर्व मान्यवर या कार्यक्रमाकरता आलेले आहेत। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नाशिक शहराचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे, त्याचबरोबर नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, इथे उपस्थित असलेले नगरसेवक बाळाभाऊ निगळ, रवीजी काळे, योगेश गांगुर्डे, त्याचबरोबर संपूर्ण परिवारात ऋषीजी खराटे यांच्या मातोश्री, पिताश्री, त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित असलेले सर्व आपण गाणे ऐकण्यासाठी आणि खास या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहात सर्व बंधू आणि भगिनींनो। आजच्या दिवसाचं महत्त्व हे आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात आजचा या दिवसाचं कार्यक्रम असतात किंवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस असतो। आपल्या सातपूरमध्ये 12 गाड्यांचा जो अनेक वर्षांपासून परंपरागत असलेला आपल्याकडे उपक्रम असतो आणि 12 गाड्या उडल्यानंतर आपण सगळेच जण या कार्यक्रमाला सुद्धा येत असतो। खरं तर 12 वर्ष झाले, म्हणजे 12 वर्षापासून सतत म्हणजे सातत्याने त्यांचा या कार्यक्रमाचं आयोजन दर गुढीपाडव्याला होत असतं। खरं तर आपण बघतो की निवडणुका आल्या की खूप कार्यक्रमांची रेलचेल असते, म्हणजे आम्हालाही सुधरत नाही कुठल्या कार्यक्रमाला आता जायचं। परंतु आता निवडणुका आटोपलेल्या आहे, काहीच नाही तरीसुद्धा आपले ऋषीभाऊ खराटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। आपल्या सगळ्यांना त्यांनी आनंद दिलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून कौतुक करते। मागच्याच वर्षी मी त्यांना बोलले होते की तुम्ही एकटे नका येऊ, दोघांना मिळून आम्हाला पाहिजे, परंतु दरवर्षी असं होऊन जातं बरं का ऋषीभाऊ। त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा देते मी। आपल्या सातपूरचं वैशिष्ट्य आहे की खूप मोठ्या प्रमाणात आजच्या दिवशी बरेच नाशिकमधून असतील, इतर ठिकाणाहून असतील, हे लोक सातपूरमध्ये येतात, या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेत असतात। मी प्रभू श्रीरामचरणी विनंती करते की आपल्या सगळ्यांना हे वर्ष, नवीन हिंदू वर्ष
खूप सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी आणि संपन्नतेचं जावं अशा आमच्या सगळ्यांच्याच वतीने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. म्हणजेच गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षी जय मल्हार सोशल ग्रुप नवीन वर्ष व गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांज पाडवा सुमधुर गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते आयोजक ऋषिराज भाऊ खराटे आणि जय मल्हार सोशल ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि या खास कार्यक्रमाला आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेल्या सन्माननीय आपल्या नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार श्रीमती हिरे, नवनिर्वाचित नगरसेवक नितीन भाऊ निगळ, सन्माननीय नगरसेवक आमचे निवृत्ती अण्णा इंगोले, तसेच रविभाऊ काळे, आमचे गांगुर्डे साहेब आणि जय मल्हार सोशल ग्रुपचे सर्वच पदाधिकारी आणि समोर उपस्थित सर्व सातपूरकर, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक मित्र आणि बाळगोपाळांना, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आज सकाळपासून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरभर वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन सुरू आहे, विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू आहे. आणि असं असताना पाडव्याचा सण असल्या कारणाने एक उत्साह नवीन वर्षाला या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि या नवीन वर्षाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या ठिकाणी होत आहे. खरं तर अनेक कार्यक्रम आहे, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मी एवढंच सांगेन आजच्या या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं व आरोग्यदायी जाऊ. नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या मनोकामना, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण हो आणि गणपती बाप्पा आपल्या सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो याच आजच्या या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.